महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर पहाडात वसलेल्या भोळासाम शंकर महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत। महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निर्विकल्प आहे, निराकार आहे, असं भगवान श्री शंकर सांगतात। भोळासांब, सदाशिव, महादेव अशा विविध नामांनी संबोधल्या जाणाऱ्या शंकराच्या दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी सालबर्डीमध्ये गर्दी होते आहे। मध्य प्रदेश व महाराष्ट्राला जोडणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेतून हजारो फूट उंचावरून पहाडावरून कोसळणारे धबधबे, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी नदी, सभोवताली घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गरम्य वातावरण हे वर्णन आहे सालबर्डी येथील। अशा वातावरणात भोले शंकराचं नाव घेत मध्य प्रदेशात आगमन झाल्यानंतर पहिल्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर सुरू होतो तो भोलेबाबांच्या दर्शनाचा पहाडपट्टीतून खडतर प्रवास। 3 ते 4 किलोमीटर पहाड चढल्यानंतर दर्शन होते ते महादेवाच्या पिंडीचं, जिथे श्रावण महिन्यात देखील मोठी गर्दी भाविकांची असते। ये है तपोभूमि, है ना। यहाँ संतों की अने तप करने की स्थान है ये, और वो है कर्म, यानी यहाँ तप से लाभ होगा, वहाँ कर्मों से लाभ होगा। सावन महीने में इसका महत्व वही है जो इस धरती पर जो मानव जाति जो सावन के महीने में बहुत बड़ा मानते हैं इसको, और मानते हुए पहले से चला हुआ आ रहा है और आगे भी चलेगा और चलते रहेगा। क्योंकि ये गुफा जो है, अब आप हमारी ये कुछ ले ही रहे हैं तो बहुत कुछ हम बता सकते हैं। मैं इस गुफा में आज आने 30 साल से जुड़ा हूँ, और हर पूर्णिमा यहाँ पे हवन पूजन के साथ में मेरे साथ में 250-300 लोग चलते रहते हैं, है ना। यानी मरीज लोग मेरे साथ चलते रहते हैं। और उसी के साथ क्या होता है कि यहाँ 2007 में कपूर ज्योत का भी कार्य संपन्न हुआ 5 साल, यानी 7, 8, 9, 10 और 11। उसके बाद में क्या होता है कि यहाँ सावन के महीने में हम लोग यानी 1 तारीख से हमारी ज्योत लगी हुई है, ये ऋषि पंचमी को समाप्ति होगी। ये यानी हमारे 30 साल से चालू है, और वो कपूर ज्योत जो हुई है वो तो अलग ही है। दर्शन करने के यहाँ तो 1 करोड़ के आसपास आते हैं बेटा, और सबसे ज़्यादा महाराष्ट्र, हाँ नहीं ये सावन के महीने में कि कह रहा हूँ मैं, वो बाकी तो 12 महीना अलग है, मगर सावन के महीने में 1 करोड़ से भी ज़्यादा लोग यहाँ दर्शन के लिए आते हैं, और अधिकतर महाराष्ट्र के लोग ज़्यादा इस गुफा को मानते हैं। हजारो वर्षांपूर्वी देवाधिदेव महादेव यांनी येथे तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे। येथेच पार्वतीही महादेवाच्या शोधात सालबर्डी येथे आल्याचं बोललं जातं। सातपुडा पर्वतांच्या रांगेमध्ये सालबर्डी हे वसलेलं आहे। निसर्गरम्य अशा या ठिकाणी पहाडातून पाणी झिरपत असून भोले शंकराच्या पिंडीवर त्याची सततधार सुरू असते। महाशिवरात्रीला हजारो महिला पुरुष येऊन येथे पूजा अर्चना करतात। मध्य प्रदेशमधील पचमढीत असलेल्या महादेवाला मोठा महादेव म्हणून ओळखलं जातं। तेथे जे भाविक जातात ते आधी या ठिकाणी पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन पुढील यात्रेला रवाना होतात, म्हणून सालबर्डी येथील महादेवाची लहान महादेव म्हणून ओळख आहे। श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो। या पवित्र महिन्यामध्ये शंकरजीवरती बेलपत्र पडलं होतं, आणि त्या प्रत्येक सोमवारी इथे कधी 5 पडते कधी 4 पडते, म्हणून प्रत्येक सोमवारी शंकराचा हा महत्त्वाचा दिवस मानला जाते सोमवार, म्हणून त्या शंकराला बेलपत्र आणि वाहल्याने हा पवित्र मानला जाते आणि पुण्य मिळते असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। कारण भगवान शंकर सर्वप्रथम या ठिकाणी आले होते, त्यांनी तपस्या केली 1000 वर्ष, आणि इथून पार्वती पण त्यांच्या शोधात आली होती भिल्लींच्या रूपामध्ये। नंतर तिने आपलं रूप देवाचा राग शांत झाला आणि तिने आपलं मूळ रूप दाखवलं की मी पार्वतीच आहे बा, या रूपामध्ये आली, आणि नंतर देव हसले आणि दोघंही इथून पचमढीला गेले, म्हणून याला लहान महादेव आणि त्याला मोठा महादेव म्हणतात। दर सोमवारी कमीत कमी 10-15 हजार लोक येतात, आणि शिवरात्रीला तर महायात्रा राहते, तर त्याची गिनतीच राहत नाही। सध्या महाशिवरात्री निमित्त देशभरातील महादेव मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या
श्री क्षेत्र सालबर्डी येथे भाविकांनी गर्दी केली आहे। शुक्रवारी महाशिवरात्रीचं पर्व आहे। महाशिवरात्रीच्या पर्वावर भोळ्या शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविक येथे गर्दी करत आहेत। उंचच उंच असा पहाड चढल्यानंतर महादेवाची गुंफा सुरू होते। ही गुंफा एवढी अरुंद आहे की सरळ उभ्याने माणूस तेथे महादेवाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, त्याला वाकूनच जावं लागतं। नतमस्तक होत होत हा भाविक अखेर शिवपिंडीवर नतमस्तक होतो। खंडेश्वरून आलेलो आहोत आम्ही 8 ते 10 वर्षापासून इथे येत आहे आणि असं वाटते की इथे आल्यावर आणखी पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही इथंच यावं, असंच दर्शन आम्हाला झालं पाहिजे भोलेनाथाचं, असंच आमची इच्छा आहे। त्रास होते पण तरी आम्हाला काही वाटत नाही, असं म्हणजे आणखी आम्हाला असं वाटते का पुढच्या वर्षी याच। आमची मागणी एवढीच आहे, पाऊस चांगला आहे आणि आणखी पाऊस यायला पाहिजे, सर्वांना आनंद व्हायला पाहिजे, सुख समृद्धी सगळ्या गोष्टी। आम्ही अमरावतीवरच आहे प्रॉपर। आम्ही 10 वर्षापासून इथे स्थायिक झालं तेव्हापासून दरवर्षी येतो। सहसा महाशिवरात्रीला येतो। ही फर्स्ट वेळ आहे की आम्ही म्हणजे श्रावण सोमवारी आलेलो आहे आणि म्हणजे खाली 3 किलोमीटरवरती पायऱ्या आहे, दगडगोटे आहे, ते चालत आल्याच्या नंतर इथे आल्यानंतर खूप समाधान वाटतं। जशी छोटी महादेवाची पिंड आहे त्याच्यावरती पहाडावरून खाली पाणी पडतं आणि याला छोटा महादेव म्हटलं जातं, पचमढीला मोठा महादेव म्हटलं जातं। आणि असं मान्यता आहे की जसं शंकर पार्वती पहिले इथे आले होते आणि नंतर पचमढीला गेले होते, त्यामुळे याला छोटा महादेव म्हणतात आणि तिकडे मोठा महादेव म्हणतात। चेतन कोठारी यांचा हा विदर्भ न्यूजसाठी विशेष वृत्तांत।